स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जत तालुक्यातील डफळापूर येथे स्थानिक व्यापाऱ्यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात घुसून मारहाण, जबरदस्तीने दुकान बंद करणे, रोख रक्कम व मोबाईल हिसकावणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धाराशिव जिल्ह्यातून बाहेरील माणसे आणून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। महेश दत्तात्रय पोद्दार वय 40 राहणार डफळापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी 9:30च्या सुमारास त्यांनी त्यांच्या आई सुनंदा पोद्दार यांच्या सोबत आपले दुकान उघडले होते। त्यावेळी ते ग्राहकांशी व्यवहार करत होते। शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता त्यांचे भाऊ संदीप पोद्दार, वहिनी अश्विनी संदीप पोद्दार व त्यांचा साथीदार प्रमोद महादेव पारखे हे MH10 DQ 7630 क्रमांकाच्या 4चाकी वाहनातून दुकानासमोर आले। प्रमोद पारखे यांनी दुकानाचे मेन गेट बंद केलं, तर संदीप पोद्दार व अश्विनी पोद्दार यांनी दुकानात येऊन तिजोरीच्या चाव्या दे, दुकान बंद कर असं सांगत ग्राहकांना बाहेर काढलं। महेश पोद्दार व त्यांच्या आईने याला विरोध केला असता संदीप पोद्दार यांनी महेश यांना कांचिलात मारलं। प्रमोद पारखे यांनी त्यांना हाताने मारहाण केली। अश्विनी पोद्दार हिने हातातील काठीने महेश यांच्या पाठीत मारहाण केली। महेश यांच्या आईने हे थांबवण्याचा प्रयत्न केला असता अश्विनीने तिला देखील मारहाण केली। यानंतर दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 30,000 रुपयांची रोकड व ट्रेझरीच्या चाव्या जबरदस्तीने काढून घेतल्या। तसेच सुनंदा पोद्दार यांच्या हातातील मोबाईल प्रमोद पारखे यांनी हिसकावून घेतला। विरोध केल्यावर तिघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली।